महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची। सर्वांना नमस्कार। मी उमेश कैलास शेळके। मी शिरूर नगरपालिकेच्या 12 नंबर प्रभागामध्ये राहतो आणि मी भारतीय जनता पार्टीच्या तर्फे शिरूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लढवत आहे। आपण या निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरण्याचं कारण काय आणि आपण शिरूर शहरामध्ये सामाजिक काम मोठ्या प्रमाणावर करतात, पण निवडणुकीच्या राजकारणात उतरावं हे आपल्याला काय वाटतं? शिरूर शहरामध्ये धार्मिक सामाजिक कार्य करत असताना असं लक्षात येते की लोकांच्या आयुष्यात बरेच प्रॉब्लेम आहे आणि कुठेतरी नेतृत्व करत असताना बरेचसे लोक आपल्याकडे त्या अपेक्षेने पाहतात की त्यांच्या विविध समस्यांमध्ये आपण त्यांच्या पाठीशी उभं राहावं, पण या सामाजिक कार्याला एका राजकीय किंवा लोकनियुक्त पदाची जोड असावी जेणेकरून लोकांच्या समस्या सोडवणं जास्त सोपं होईल असं मला वाटलं, म्हणून मी निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरवलं। एक तरुण नगरसेवक म्हणून आपला एक प्रश्न विचारतो, शिरूर शहरामध्ये पायाभूत सुविधा आणि शिरूर शहराचं ट्रॅफिक यावर आपण कशा पद्धतीने काम करणार आहात नगरसेवक म्हणून? तसं पाहायला गेलं तर शिरूर शहरात पायाभूत सुविधांचा खूप अभाव आहे। साधं इथं आंघोळीच्या लायकीचं सुद्धा पाणी येत नाही अशी आता अवस्था आहे। रस्ते नीट नाहीये, ड्रेनेज नीट नाहीये, अंडरग्राऊंड लाईट नाहीये। माझ्या प्रभागाचं मी सांगतो, माझ्या प्रभागाला कंपाऊंड वॉल नाहीये, सीसीटीव्ही नाहीये, तिथं कचरा डेपोचा त्रास आहे, पिण्याचं पाणी योग्य नाहीये, तिथं सांस्कृतिक भवन नाहीये। अशा विविध समस्या आहेत आणि या सर्व समस्या सोडवण्याचा मी 100% प्रयत्न करेन असं मी सर्व नागरिकांना शब्द देतो। मी असं नाही म्हणणार की मी भानगडीत पण पडणार नाही कोणावर टीका करण्याच्या, की ज्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम केलं आपण त्या बळावर जायचं नाही, पण मी काय करेन हे निश्चितपणे मी सांगू शकतो आणि मी त्या प्रश्नांवर 100% काम करेन। मी म्हणत नाही की मी नगरसेवक झालो दुसऱ्या दिवशी नळाला फिल्टर पाणी येईल, पण मी 100% त्याचा आवाज उठवणार आणि मी तो सोडवणार। कचरा डेपोचा असेल, पाण्याचा असेल, रस्त्याचा असेल, या प्रत्येक प्रश्नावर मी काम करणार आणि मी तो सोडवणार। शहरामधून उमेश शेळके हे शहरात सामाजिक काम करण्यावर अग्रेसर असतात। त्यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली आहे। हुडको वसाहत ही शिरूर शहरातील खूप जुनी वसाहत आहे, त्या वसाहतीमधून ते उमेदवारी करणार आहेत। त्यांची उमेदवारीमुळे भाजपामध्ये मोठं चैतन्य निर्माण झाले आहे। मी सुदर्शन दरेकर, महाराष्ट्र नामा लाईव्ह, शिरूर। स्टँड झाला ना? महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची।